हिंदुस्थानाचं मी म्हणेन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय। हॅलो, श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त श्री शंभू चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतो आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये खास करून ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे ते आदरणीय शिवाजी घोडे पाटील दादा आज वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहिलेत आणि त्याबद्दल आदरणीय विकास घोडे पाटील अप्पा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय शिवाजी घोडे पाटील दादा यांचा स्वानंद निर्लेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आदरणीय शिवाजी घोडे पाटील दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। मायेशी उपदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय शिवाजी घोडे पाटील दादा यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण संपन्न करत आहोत। यानंतर आदरणीय सागरजी भारगोडे सर क्लस्टर मॅनेजर खास करून त्यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। आदरणीय सागरजी भारगोडे सर हे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। सागरजी भरगोडे सर, अजित दादा पाटील संस्थापक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सागर भारगोडे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। पंच 2 मिनिटं फक्त आणि दोन्ही टीम आपला 12th मॅन पाठवा। सागरजी भारगोडे सरांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। थँक्यू सो मच। आता मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी संपला आणि यानंतर आपण जाणार आहोत मॅचला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत आणि आवाज ऐकूयात शैलेश जाधव सर यांचा। धन्यवाद, थँक्यू सो मच। मॅचला होईल सुरुवात, लेट्स प्ले। हा कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती गोलंदाज साजन। पहिला बॉल राऊंड विकेटने आउटसाइड द ऑफ स्टंप। पहिल्या बॉल वरती अवांतर धाव फलकावरती धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे। सोमनाथ आणि राम ही जोडी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाली आहे। टीम आरळा 11 खऱ्या अर्थाने आरळा टीम कडे नजरा वळवल्या ना तर त्यांच्याबद्दल चर्चा होईल, जिथे राजेंद्र स्मृती उपाध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहिलंय एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाली आहे। हो, यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक, कारी करेल झेल, मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, षटकार 6 धावा पहिल्याच बॉल वरती। पहा इथे थोडीशी इंजरी झाली आहे स्वतः त्या खेळाडूला सावरा। पहिल्याच बॉल वरती षटकार अडवण्याचा प्रयत्न राहिला होता, दरम्यान मात्र तिथे 6 धावा अंकितही झाल्यात।
चला त्या ठिकाणी जर खेळाडूला इंजरी असेल तर थोडंसं सांभाळून घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण टीम पाहतोय जी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आली आहे ना, कराड टीम. खऱ्या अर्थाने SD11 कराड या टीमचं आपल्याला नाव पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. दोन्ही टीमने एका बाबीची नोंद घ्या. जर इथे आम्ही टायमर लावलाय, टायमरच्या आतमध्ये म्हणजे पहिले 3 षटकं जी आहेत ती तुम्हाला 15 मिनिटच्या आतमध्ये करावी लागतील. जर अतिरिक्त वेळ घेतला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्रोडक्शन मध्ये दिला जाईल, याची देखील दखल घ्या. मैदानाच्या आतमध्ये साजन आले. पहिला बॉल वाईट हाताळल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती करारा प्रहार पाहायला मिळाला. स्ट्राइक एंड वरती आपण पाहिलं ना तर सोमनाथ आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आलेले साजन यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र हा बॉल पुन्हा एकदा आपल्या रनवे वरून सज्ज झालेत. साजन इन द मार्क पाहायला मिळालेत राऊंड विकेटने. खोलवरचा बॉल आहे पुन्हा एकदा ऑन साइडला काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन आपण जर पाहिलं ना तर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कल मध्ये सातत्याने प्रोडक्शन देण्याची एक वेगळीच क्षमता पाहायला मिळाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. पहा 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन फार सुंदर आहे. आपण जर पाहिले तर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर्सला एक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक प्रोडक्शन आहे. तदनंतर मात्र डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. हो यावेळी पहा बाकफूट वरती गेले. डिफेन्सिव्ह फटका एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. दरम्यान मात्र कोणतीही धाव या बॉल वरती मिळाली नाहीये. राम आलेत पहिल्यांदा फेस करत असताना साजन यांच्या अगेन्स्ट. 7 धावा आपण जर विचार केला तर जवळजवळ 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आजची ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. ओम साई MTC क्लीन आणि क्लॅरिटीसाठी ज्यांनी अक्षय म्हात्रे आणि त्यांची टीम ओळखली जाते, ही स्पर्धा भव्य दिव्य बनवण्यासाठी त्यांचंही मोलाचं योगदान राहिलंय. मात्र यावेळी पुन्हा एकदा पहा इथे शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कॅरी करत असताना पहा थोडंसं बाकफूट वरती गेले आणि तिथून मात्र कॅरी करण्याच्या दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यश मिळालं आणि या एका धावेने धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 रन्स ऑन द बोर्ड ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 9 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम राजेंद्र स्मृती आरळा. राजेंद्र खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाची चर्चाही होईल का होऊ नये. हो यावेळी मात्र स्कूप केला. चेंडू चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू होईल फरार, मिळतील धावा 4. आला तो शंभू चषकातील दमदार चौकार. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टेक्निकल फटका पाहायला मिळाला आणि जिथे स्कूप केला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा साजन निघालेत. ओहो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल इथे, कार्य करेल. पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. पाठा सोमनाथ एक मोठं नाव मैदानाच्या आतमधून परतीच्या दिशेला पाहायला मिळालाय. राजेंद्र घोडविल यांच्या नावाची चर्चा आम्ही केली आहे, का करू नये. या स्पर्धेमध्ये चर्चा होईल. शंभू चषकाचे प्रमुख आयोजक खऱ्या अर्थाने विकास घोडे पाटील अप्पा, संस्थापक अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य आणि यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त 32 शिराळातील कोकरूड गावचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आज मात्र लयलीला कामगिरी केली आहे. सततचे 3 वर्ष खऱ्या अर्थाने शंभू प्रतिष्ठानने ही एक वेगळी संकल्पना. पहिल्या वर्षी आम्ही पाहिलं ही स्पर्धा शाहूवाडी मध्ये डेडिकेट केली. दुसऱ्या वर्षीची जी स्पर्धा झाली ना ती धाराव्यामध्ये झाली आणि तिथे मात्र 32 शिराळाकरांसाठी ती संधी मिळाली. आता मात्र या वर्षी पुन्हा एकदा शाहूवाडीकडे निघाली आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा मेजवानी असेल ती 32 शिराळाकरांसाठी. मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय जालिंदर पनाळकर साहेब सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी वेड क्रिकेटचं वेड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहिलंय. त्यांचाही आपण खऱ्या अर्थाने आभार मानूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणारा गोलंदाज आपण पाहिलंय, नाव आहे विकास वैरी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या लयलीला गोलंदाजी करण्यासाठी आलाय. हा गोलंदाज की फॅक्टर ठरू शकतो टीम SD11 कराड साठी. कराडचा खऱ्या अर्थाने रविदादा हिनुकले यांच्या समेत संपूर्ण टीम आज मात्र सुसज्ज झाली आहे.
SD11 कराड मैदानाच्या आतमध्ये. विकास वैरी निघालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. चला वेळ लावू नका, 4 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. 5व्या मिनिटाकडे तुम्ही वळालात. SD11 कराड या बाबीची नोंद घ्या. 15 मिनिटाचा अवधी 3 ओव्हरसाठी आहे. चला पुढचा बॉल विकास समोर आहे स्ट्राईकला. सचिन मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना थोडासा गुड लेंथ वरती स्पॉट झाला, तिथून मात्र घेणारी हुसळी बीट केला. विकास वैरी खऱ्या अर्थाने एक सुंदर असा क्रिकेटर राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. SD11 कराडचा हा तो पठ्य आहे, मात्र या मैदानाच्या आतमध्ये तो सुसज्ज झाला ओव्हर द विकेटने. हो यावेळी मिस टाइम, क्षेत्ररक्षक येईल का, कार्य करेल का, एक संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. सचिन आले आणि सुन्नाचा चष्मा घालून मैदानाच्या आतमधून परतीच्या दिशेने निघून चाललेत. शंभू चषकामध्ये मिळालेला राजेंद्र स्मृती अरळा या टीमला हा दुसरा धक्का. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने राजेंद्र घोडविल या सरांचं आम्ही नाव घेतलं. त्याचबरोबर या शंभू चषकाचे विद्यमान उपाध्यक्ष स्वानंदजी निर्लेकर खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही चर्चा केली आहे ना. अजित दादा खऱ्या अर्थाने विरळे गावचे सुपुत्र आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये योगदान त्यांचंही सातत्याने राहिलंय. या स्पर्धेच्या पाठीमागे घडवण्यासाठी चर्चा होईल ना, ते आम्ही शाहूवाडी कलरची करणार आहोत. मात्र यावेळी आडव्या बॉटने क्रॉस द लाइन या पट्ट्याने सांगितलंय, अरे साहिल पर खड़े होकर हुनर तैरने के नहीं आते, बिना कश्ती के समुंदर पार किए नहीं जाते. हुनर तो हर किसी में है, किसी का छप जाता है और किसी का छप जाता है. मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. चेंडू सरळ सीमारेषे पार आला ना, तो क्रॅकिंग षटकार. यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, झडप मारली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, त्याला मात्र कलेक्ट केला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 21 हा आकडा. आम्ही चर्चा केली ना, शाहूवाडी तालुका या बाबत देखील चर्चा होईल. संस्थापक खऱ्या अर्थाने यांच्याबद्दल चर्चा करूया. मात्र यावेळी पहा हा कर्रारा प्रहार, चेंडू सीमा रेषे पार. इथे आणखी एक दर्जेदार दमदार वजनदार आला तो शंभू चषकातील षटकार. 6 धावा. या 6 धावेने धाव संख्या सरळ भरारी घेते, ती जाऊन पोहोचली 27 च्या घरामध्ये ही धाव संख्या पाहायला मिळाली आहे. अरळा या टीम कडून आलेला हा खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये नाव आहे दत्ता. कम्मालीचा हा खेळाडू आहे. अरळा या गावाला खऱ्या अर्थाने आपण जर 32 शिराळा या विभागामध्ये गेलो तर आपण पाहिलं ना, तर आमचे दीपक शेट्टी साहेब यांच्याही नावाची चर्चा होईल. अरळा या गावाला खऱ्या अर्थाने प्राऊड मोमेंट फील करून देणारे व्यक्तिमत्व आहे आणि चर्चा होईल ना, ते राजेंद्र घोडविल साहेबांची चर्चा होईल. का होऊ नये, या व्यक्तिमत्वाने आमचे एसपी यांच्याबद्दलही चर्चा होईल. का होऊ नये, या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने या 32 शिराळाकरांमध्ये मोलाचं योगदान राहिले. असोसिएशन मध्ये चर्चा होईल. मात्र आमच्या शाहूवाडीकरांकडेही आम्ही पाहतो, जिथे आमचे संस्थापक सन्माननीय अजित पाटील यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्या. चर्चा होईल. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बाबा या नावाचे गोलंदाज इनाड ऍक्शन मध्ये आले. चला स्पीड अप घ्या. आतापर्यंत 9 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 ओव्हर मस्ट आहे. गोलंदाज निघालेत बाबा. पहिला बॉल हो यावेळी लॉफ्ट केला. मिड विकेटला प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कार्य करतील आणि मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द पवेलियन जावं लागेल. पाठर सचिन यांना मात्र सचिनही निराश करतायत मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक फक्त 1 धाव त्यांनी या ठिकाणी
घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, नवीन बॅटर येतील. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाले होते ऑफस्टिक वरती, तिथे पाहायला मिळालं ना बीट केलाय आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला बाबा मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची गोलंदाजी त्याने राहिली आहे. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवल्यानंतर मात्र दुसऱ्या बॉल वरही कमबॅक त्याने केलाय. चर्चा होईल या गोलंदाजाची, का होऊ नये. हो, यावेळी मात्र फ्लिक केला, कम्मालीचा प्रहार, हार्ड कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॉटम हँडचा प्रॉपर वापर. त्याने सांगितलंय अरे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान भरी जाती है. मैदानाच्या आतमध्ये अगर हो हौसला बुलंद ना तो मैदानाच्या आतमध्ये कश्ती भी किनारे लग जाएगी. आणि कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय, षटकाराने मात्र धाव संख्या 33, 33 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज भानुदास. हो, यावेळी पहा कमबॅक केले गेले बाबा इंट्रोडक्शन मध्ये. इथे एक धाव 22च्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली आहे आणि आता चर्चा होतीये. कम्मालीची गोलंदाजी करत असताना कम्मालीची फलंदाजी ही केली जाते. पुन्हा एकदा बाबा गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेत. समोर आहे भानुदास, दत्ता आहेत. येस, हो, यावेळी पहा बॅटचा एज घेतलाय, तदनंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय, दरम्यान मात्र घेतली आहे ती एक धाव. या एका धावेने धाव फलकावरती धाव संख्या आता मात्र भरारी घेते, जाऊन पोहोचली आहे सरळ 35च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि उर्वरित शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल या ओव्हरचा. आणि जवळजवळ 11 ते 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करण्याचा मनसुबा SD11 कराड. खोलवरचा बॉल आहे, बीट केलाय, डॉट बॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला. चला पुढील होणारी मॅच टॉस साठी आपण जाऊया. टीम असेल गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी अगेन्स्ट म्हात्रेवाडी पाटण. दोन्ही टीम्स कॅप्टन, हा कॉल तुमच्यासाठी आहे. येस, प्लीज कम ऑन दी टॉस बॉक्स. आमचे सहकर्मी प्रवीणजी वंडुस्कर महाराज आणि मान्यवर आपल्या समेत जॉईंट होतील, याची नोंद घ्या. चला टीम स्पीडअप घेऊया. चला थोडासा स्पीडअप घ्या. टीम शेवटचे षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी साठी टीम SD11 खराड. या टीम कडून कोणता गोलंदाज येईल या बाबीकडे नजरा वळवल्या जातील. चर्चा घेतली जाईल, चर्चा केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होतीये ना ती श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई 6व्या वर्धापन दिनानिमित्त बेताळबाग तालीम कोकरूड यांच्या विद्यमानाने श्री शंभू चषक 2025 हे भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेची चर्चा होतीये. खऱ्या अर्थाने विकास गोडे पाटील अप्पा या व्यक्तिमत्वाची. मित्रांनो, कोकरूड हे तेच गाव आहे ज्या गावामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस म्हणून जे सर्वस्व उच्च पदावरती आहेत विश्वास नांगरे पाटील आणि यांच्याच भावकीतील आमचे सुपुत्र विकास गोडे पाटील अप्पा. खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे आणि सध्याच्या घडीला या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होतीये. का होऊ नये. नियोजन केलंय ना एखाद्या प्रीमियर लीगलाही लाजवेल असं नियोजन. नियोजनाचा दाद म्हणावी लागेल. स्वानंदजी निर्लेकर हे त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे सहकारी. मात्र यावेळी पहा खोलवरचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, दरम्यान मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, एका सेंडला 2 बॅटर. मैदानाच्या आतमध्ये झाली आहे गफलत आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील ते बाद. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. बाठर भानुदास बॅक टू द पवेलियन. पहा इथे मैदानाच्या आतमध्ये सार्थक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले आणि पहिल्या बॉल वरती एक धाव देत असताना एक रनआउटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आता मात्र पहा दत्ता 32
शिराळा स्वराज्य खऱ्या अर्थाने राजेंद्र स्मृती 1132 शिराळा आरळा खऱ्या अर्थाने हे गाव आहे आणि या गावचे हे खेळाडू दत्ता मैदानाच्या आतमध्ये आलेत सार्थकच्या अगेन्स्ट. दत्ता बेर्डे पाहायला मिळाले, सफल झाले. त्यानंतर मात्र सार्थकने कमालीची गोलंदाजी केली आहे. इन ऍक्शन मध्ये आपल्याला सार्थक पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर मध्ये लगातारचे 2 फलंदाज. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या टीमला दे धक्का दिलाय. छत्तीस धावा धाव फलकावरती. चला म्हात्रेवाडी पाटण या टीमला आम्ही हा कॉल देतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या प्लीज. टीम म्हात्रेवाडी पाटण या टीमला हा कॉल आहे, याची दखल घ्या. यस आलेत का? यस थँक्यू. टॉस साठी यायचंय कॅप्टन. चला जाऊया न्यू बाठ. इन ऍक्शन मध्ये येतील. नाव आहे विशाल. विशाल आता मात्र विशाल फटके खेळावे लागतील. शेवटचे 4 बॉल, अंतिमचे 4 बॉल. पहिल्या इनिंगचा थरार. मैदानाच्या आतमध्ये 36 धावांची धाव संख्या लगावली गेली आहे. चर्चा होतीये एका बाजूला SD 11 कराड कमबॅक करणं जाणत. हे SD 11 कराड टीम कमी नाहीये. या टीमकडेही पॉवरफुल हिटर्स आहेत, पॉवरफुल गोलंदाजी आहे. विकास वैरी सारखा एक मोठा खेळाडू, रवी हिनुकले सारखा एक मोठा खेळाडू यांच्या नावाची चर्चा होतीये. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आलेत. नाव आहे विशाल सार्थकच्या अगेन्स्ट. हो यावेळी मात्र सार्थक यांची गोलंदाजी. पुन्हा एकदा रनआउटची संधी. इथे संधी क्रिएट केली आहे. लगातारचे 3 फलंदाज 3 बॉल वरती विकेट मिळवल्यात. सार्थक हा गोलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 खेळाडू बाद झाले, हेही पाहायला मिळालं. चर्चा होतीये. खऱ्या अर्थाने आम्ही चर्चा केली ना शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनची. आम्ही पाहिला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देणारे आमचे अजित पाटील संस्थापक, खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून याही स्पर्धेसाठी मोलाचं योगदान घेतलं गेलं. तदनंतर मात्र अनेकांच्या चर्चा होतील. हो यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडू चाललाय सरळ अलोंग द कार्पेटने. लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या बाहेर आला ना तो बाईचा चौकार. नशिबानाचा हा चौकार आलेला पाहायला मिळाला आणि या चौकाराने धाव संख्या सरळ भरारी घेते, जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 40 रन्स. यावेळी पुन्हा एकदा चोरकस प्रहार आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल. थोडेसे वाईडीचे आहेत. लॉंग ऑफ वरून आले. तदनंतर मात्र रनआउटची संधी. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू द पवेलियन. लगातारचे फलंदाज बाद होत आहेत. नवीन आलेले फलंदाज आपण पाहिलं ना तो दत्ताही बाद झालेत. दत्ता धामनकर बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळालेत. त्यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एफर्ट्स दिलेत. मात्र पहा इथे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. 1 धाव कंप्लीट करत असताना 3री धाव नॉन स्ट्राइक एंड वरून जो आलेला फलंदाज आहे ना त्याची कमाल पाहायला मिळाली आहे. मात्र काय घडलंय एका सेंडला पुन्हा एकदा रनआउटची संधी. फलंदाज 3 धावा कंप्लीट करून बाद होतील आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 2च धावा इथे अंकित केल्यात. आमच्या स्कोररने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. 42 धावा स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या टीमने इथे लगावल्या गेल्यात. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 43 SD 11 कराड. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे आमचे सहकर्मी प्रवीणजी वंडुस्कर महाराज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. जाऊया ओ टू प्रवीण सर. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण दुसऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी, त्याचबरोबर मत्रेवाडी 11 या 2 संघामध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी त्याचबरोबर मत्रेवाडी 11. आदरणीय
सागर भारगोडे सर, त्याचबरोबर संदीपजी घोलप साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. फोर टू विन. टीम लक्ष घ्या. 44 44 ला विन आहे. 43 धावा धावफलकावरती लगावल्यात. तर मत्रेवाडी 11 या टीमला मी विनंती करू आपण या टॉस साठी. एका बाजूला भोर तालुक्यामधून एका बाजूला गुरुदत्त कला क्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला मत्रेवाडी 11 हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सागर भरगुडे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. तर मत्रेवाडी 11 या टीमचा हे कॉल छापा हे कॉल आणि छापाला टॉस ते जिंकलाय. टीम मत्रेवाडी 11 या संघानं टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय खूप इम्पॉर्टंट असेल. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी टीम जर पाहिलं तर त्यांच्या समोर तुम्ही कधी खेळलेलं नाही, परंतु त्यांना तुम्हाला थांबवायचं आहे. आणि मैदान जर पाहिलं तर बऱ्याच वेळा जर पाहिलं तर पाटण क्रिकेटमध्ये आपण 180च्या मैदानावरती क्रिकेट खेळत असतो. आणि आज मात्र जर पाहिलं तर श्री शंभू चषक 2025 या आयोजनामध्ये आज आपण या सारसोईच्या क्रीडांगणावरती खेळत आहात. आणि प्रतिस्पर्धी टीमला किती धाबांच्या पर्यंत तुम्ही थांबवाल? प्रथमतः आम्ही कमिटीचा आणि आयोजकांचा आभार मानतो की आम्हाला त्यांनी इकडे खेळायला चान्स दिला आणि आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आज श्री शंभू चषक 2025 सातत्याने जर पाहिलं तर विकासजी घोडे पाटील आप्पा यांच्या संकल्पनेमधून आणि स्वानंद भाऊ नेर्लेकर या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिसऱ्या वर्षामधील हे दमदार आयोजन, 6वा वर्धापन दिन आणि क्रिकेटची स्पर्धा जर पाहिलं तर तिसरं पर्व, आणि या तिसऱ्या पर्वाबद्दल काय सांगाल? नियोजन खूपच सुंदर दिसतंय कारण आम्ही फर्स्ट टाइम इकडे खेळतोय आणि 360ला आम्ही पहिली वेळ खेळतोय, त्यामुळे खूपच भारी वाटतंय खेळायला. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपण खास करून गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडीचे आमचे सुनील धोंडे बापू आहेत, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज त्यांचा संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगाल? टॉस इथे तुम्ही गमावला आणि तुम्हाला इथे बॅटिंग करायचं आहे. मत्रेवाडी 11 पाटणमधून जो संघ बिलॉंग करतो आणि त्या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला करायचं आहे बॅटिंग, आणि किती धाबांचं टार्गेट तुम्ही द्याल? प्रथमतः आयोजकांचं धन्यवाद करतो की आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल. कमीत कमी 4 षटकामध्ये आम्ही 60 रन करू शकतो आम्ही. थँक्यू सो मच. आपण जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅच या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅच ही संपल्यानंतर दोन्ही टीम 12वा खेळाडू लगेचच या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि एखाद्या खेळाडूवरती जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर त्याचे ID प्रूफ ऑन मॅच तुम्हाला दाखवणं बंधनकारक आहे. हा या आयोजन कमिटीचा निर्णय आहे. आणि मान्यवरांना विनंती करणं आपण व्यासपीठावरती स्थान बनवा आणि पुन्हा एकदा जाऊयात ओ टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहा मैदानाच्या आतमधून टॉस बॉक्स मधून आपल्याला पाहायला मिळाले प्रवीणजी वंडुस्कर महाराज. आणि आता मात्र जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल आडव्या बॅटने सुजित आहेत इथे अलॉंग द कार्पेटने. चेंडू होईल फरार, मिळतील धावा 4. आला ना तो शंभू चषकातील दमदार वजनदार चौकार. 4 रन्स. पहिल्याच बॉल वरती वाईट बॉल आल्यानंतर मात्र दुसरा बॉल खेळण्याचा प्रयत्न मनसुबा दाखवलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेले गोलंदाज शिवराज यांच्या अगेन्स्ट. ही रणनीती राहिली आहे. रणनीती ही तुम्हाला बनवावी लागते, मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान.
प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला रणनीती बनवावी लागते. पहा पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो यावेळी मात्र बॅटचा टॉपेज, त्यानंतर मात्र बिहाइंड द विकेट, घातक डिलिव्हरी, बाउन्सर वरती टेस्ट केलं या फलंदाजाला आणि या जाळ्यामध्ये अडकवून टाकलंय फलंदाज. बॅक टू द पवेलियन सुजित. चला इथे सचिन हे गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज येतील इनाट नंबर 3 वरती. नाव आहे भाग्यवान. हे नाव वाह किती सुंदर नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये भाग्यवान. भाग्यवान हे नाव, जरी भाग्यवान म्हणजे नशीबवान असं म्हटलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये नशीबवान तुम्हाला बनावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. चर्चा होईल नशीबवान भगवान या शब्दांबद्दल आपण फोड करूया. चर्चा याही बाबतीची होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सचिन निघाले आहेत, समोर आहेत भाग्यवान. सचिन ओव्हर द विकेटने. हो यावेळी ऑन साइडला खाव कॉर्नरला रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झडप मारेल इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू होईल फरार. काय पंचांचा निर्णय आहे हे पाहावं लागेल. पंच ऑन फील्ड वरून आपल्याला कॉल देत आहेत. काय कॉलिंग आहे? आय थिंक इट्स अ 4, बट पुन्हा एकदा आयोजन कमिटीकडे नजरा वळवल्या गेल्यात. इट्स अ 4 अंपायर्स. येस इट्स अ 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणी त्यांचा पाय लागला होता हे पाहायला मिळालं आणि हा चौकार आलाय आणि कमालीचा हा फटका खेळताना पाहायला मिळाल्यात. भाग्यवान पहिल्याच बॉल वरती. मी मगाशी म्हटलं ना की भाग्यवान या शब्दाची आपण उलटफोड करूया. असं म्हटलं जातं ना की 2 शब्दांचं असतं ते लक, 2.5 शब्दाचं असतं ते भाग्य, 3 शब्दांचं असतं ते नशीब. आणि मैदानाच्या आतमध्ये या तिन्ही गोष्टी जो पुरेपूरपणे करतो ना त्यालाच मात्र मेहनतीची साथ द्यावी लागते. आणि मैदानाच्या आतमध्ये मेहनत केली आहे, झगडावं लागतंय. प्रत्येक बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावत संख्या डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाली आहे. 10 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. आता मात्र विकास वैरी फलंदाजी साठी आलेत इन ऍक्शन मध्ये. पहिला बॉल सचिन, उलटाचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला, डिस्पॅच केला डीपिश, मिड विकेट बाउंड्रीला इंचा बाहेर. विकास वैरी सडन फायर, कमालीचा प्रहार. फुल्लर लेनचा बॉल त्याला मात्र फ्लिक केलाय. हार्ड आय कोऑर्डिनेशन फार सुंदर पाहायला मिळालाय. विकास वैरी एक जबरदस्त फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये हा ज्या वेळी आलाय ना त्याने प्रभावितच केलाय आपल्या गावासाठी. आज मात्र तो सुसज्ज झालाय. टीम SD11 कराडला बिलॉंग करताना. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 16. पुढचा बॉल. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचं कॉलिंग येत आहे. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित केली आहे. 17 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा, अंतिमचा बॉल हाताळत असताना सचिन पॉवर प्लेचा षटक. हो यावेळी बागपूड वरती गेले, पंच केला ओव्हर दी पॉइंट. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये कमालीचा बहार. टेक्निकल क्रिकेट. बागपूड वरती गेले, मागचा पाय थोडासा अजून मागे घेतला आणि तदनंतर मात्र बाउन्स वरती हा बॉल फेकून दिला डीपिश पॉइंटला आणि चेंडू मिळाल्या. धावा 4. आला ना तो आणखी एक दर्जेदार चौकार. पहिल्याच मॅच मध्ये स्मॅश केलाय. मैदानाच्या आतमध्ये झगडावं लागतं. दोन्ही टीम, एक टीम
सांगलीला बिलॉंग करते तर एक टीम कराडला बिलॉंग करते. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दोन्ही टीमचे एकामेकाबरोबर कधीच फासे टाकले गेले नसतील, मात्र आता मैदानाच्या आतमध्ये फासे टाकले जातील आणि लढाई व्हायला लागेल. असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आहे ना हा मेरिट वरती खेळला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विनोद हे नाव समोर आलंय. समोर स्ट्राईक एंड वरती भाग्यवान. हो यावेळी पहा बाकफूट वरती गेलेत, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 6. आला ना तो आणखी एक दमदार वजनदार षटकार 6 धावा. कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. बाकफूट वरती जाऊन पंच करणं खऱ्या अर्थाने आठवण करून जातो विराट कोहलीचा तो फटका जो पाकिस्तानच्या अगेन्स्ट आला होता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आणि T20 मध्ये आपण ते पाहिलं होतं आणि तसाच फटका पाहायला मिळाला भाग्यवानच्या माध्यमातून. पुढचा बॉल विनोद. अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे, मिस टाइम आहे, स्वतः फॉलो थ्रू मधून येतील. इथे चुकी झाली आहे, कोऑर्डिनेशन चुकलं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचं आणि दरम्यान मात्र धावफलकावरती 1 ने भर पडली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 28. 28 धावा. पहा मैदानाच्या आतमध्ये विनोद आलेत आणि विनोद यांनी मात्र हा डॉट बॉल हाताळला आहे. धावसंख्या 28. 44चा पाठलाग आहे विकास. मैदानाच्या आतमध्ये खोलवरचा बॉल आहे आणि तिथे मात्र डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. विनोद कमबॅक करणं जाणतात. आता चर्चा होतीये येणारे बॉल 28 धावफलकावरती लगावले आहेत आणि चर्चा होतीये का होऊ नये. येणारे 14 बॉल आणि बनवायचे आहेत त्या 16. 14 बॉल 16ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा विनोद निघालेत. विकास साडी राऊंड विकेटने हा बॉल समोरच्या दिशेने क्लिअर केलाय, क्लास दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय. विकास वैरी सेट ऑन फायर. हा कडक कडकडीत षटकार ठोकलाय. हॅड कोऑर्डिनेशन. मैदानाच्या आतमध्ये मनगडी साह्याने मारलेला हा फटका सीमा पार ठोकलाय डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने मॅच मधली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न राहिला. पहा दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत मात्र धाव संख्या सरळ भरारी घेते 34च्या घरामध्ये 34. पहिली मॅच. हो यावेळी पहा यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे डॉट बॉल कॉलिंग आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17च्या सरासरीने 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. टीम SD11 कराडच्या माध्यमातून पाहायला मिळाला. भाग्यवान आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शिवराज हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. शिवराज हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 12 बॉल आणि 10ची गरज आहे. 44चा पाठलाग करायचा आहे. 10 2 मोठे प्रहार मॅच फिनिश. आयोजकांना थोडा एक्स्ट्रा ऍडव्हान्टेजही मिळेल. वेळ वाचवला जाईल का. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 9 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. गुलबरचा बॉल आहे त्याला ऑन साइडला मिड विकेटला प्रोडक्शन दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दरम्यान मात्र घेतली गेली ती एक मॅच मधली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. टीम SD11 कराडचे विकास वैरी कम्मालीची फलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे आणि अनेक काळ प्रॅक्टिस सेशन मध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. कराडचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे नजरा वळवल्या जातात. हो यावेळी मात्र शफल झाले होते ऑफस्टिक वरती. आता मात्र येणारे बॉल 10 बनवायचे आहेत. 9 10 9ची मॅच.
मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मोमेंट आहे. दोन्ही टीम जशास तसं उत्तर देत आहेत. टेक्निकल युद्ध लढलं जात आहे. इथून पुढे सायकोलॉजिकल ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न राहिलाय. हो, यावेळी ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव अतिशय संत गतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना विकास पाहायला मिळाले. म्हटलं आता तर मॅच पाहिली ना तर येणारे 9 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत त्या 7. पुढचा बॉल यावेळी फक्त टॅकल केला समोरच्या दिशेने. चेंडू सरळ सीमारेषे पार आला ना तो षटकार, आणि या षटकाराने आता मात्र चर्चा होईल. धावसंख्येकडे नजर वळवली गेली आहे. स्कोर इज लेवल, म्हणजे अंतिमचा 1 धाव इथून पुढे येणं गरजेचं आहे. चला बॉल द्यायचा आहे लगेच. अंतिमची 1 धाव या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करत असताना विकासही पाहायला मिळाले, भाग्यवानही पाहायला मिळाले. मात्र हा शेवटचा रन. हो, यावेळी ऑन साइडला घेतला. SD11 विन द मॅच. शंभू चषकामधली पहिली मॅच जर कोणाच्या नावावर असेल तर ते नाव आहे SD11 कराड. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हाही किताब आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा हार्ड लक फाड लक. मैदानाच्या आतमध्ये 32 शिराळकरांची ही टीम मात्र पराभवाचं माखन चाखलंय. आणि येणाऱ्या वाटचालीसाठी मात्र या टीमला या आयोजन कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण शाहूवाडीकरांच्या वतीने येणाऱ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. मात्र विजयी संघाचं केलं तेवढं कौतुक कमी पडेल. आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच हा आमच्यापर्यंत किताब येईल. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच राहिलाय, नाव आहे विकास वैरी. प्लेयर ऑफ द मॅच या विकास आपल्याला दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचं किताब. आणि पुढील होणारी मॅच अतिशय क्रुशियल असेल यामध्ये दुमत नाहीये.